दशक तिसरा, समास पहिला, जन्म दुःख निरूपण, ओवी 23 पासून पुढे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपी वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, आहे तू जननी मदीय नकळे. अज्ञान मी ले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा. दूरी नको गे करू, प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी. नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या शब्दात आपल्याला देहाचं वर्णन ऐकायला मिळत आहे. ज्या देहाचं वर्णन आपल्या बुद्धीला अतिशय जोरदार धक्का बसणारं असं वर्णन समर्थ करतायत. आधी माहिती असेल तर ती आपली पूर्वपुण्याई आहे, नसेल माहिती आता कळतंय समर्थांच्या शब्दातून, त्यांनी आणिकच आनंद होतोय. याचं कारण जे माहिती नाही ते माहिती करून घेण्याची तळमळ प्रत्येक जीवाची असतेच, आणि ती तळमळ असते म्हणूनच त्यांनी या स्वगुण परीक्षेला 3 भागांमध्ये कसं विभाजित केलंय की भगवंताचं जे वैशिष्ट्य देहाचं दिलंय त्यांनी त्याच्यावरती पुन्हा पुन्हा आपण भर देतोय. ज्यासाठी पहिल्यांदा म्हटलं अथातो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्माची जिज्ञासा वाटणे हे मनुष्याचं ध्येय असलं पाहिजे. आणि मीपणाची जाणीव, काळाचं भान आणि भगवंताची जिज्ञासा हे अतिशय 3 महत्त्वाचे गुण जे इतरांपेक्षा वेगळं आपल्याला करतात, ते आपल्याला मुळातच दिलेले आहे. नैसर्गिकरित्या आपल्याला ते आहेतच. त्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे की आपण भगवंताचा अंश आहोत, किंवा आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचाच अंश आहे.
भगवंताचा अंश असलेलं चैतन्य जर निघून गेलं तर या देहाला किंमत नाही असं जेव्हा कळतं, ही जेव्हा जिज्ञासा निर्माण होते, तेव्हा हे साधू संत खुश होतात की आता ह्याला थोडं कळायला लागलं आणि तो तशा प्रकारे वागेल. आणि दासबोध हा ग्रंथ मनन चिंतनाचा तर आहेच, त्याबरोबर अनुभूतीचा सुद्धा आहे. एक जरी गोष्ट आपल्याला अनुभवायला आली, एखादी गोष्ट जर आपल्याला पटली, तर त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला अधिक वाटतं आणि आपण त्याप्रमाणे वागायला प्रवृत्त होतो, हे निश्चित. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते नुसतंच घोकमपट्टी, पोपटपंची ज्याला म्हणतो तसं घडू शकतं. आता या ठिकाणी आपल्याला अतिशय असं गुह्य असं किंवा अतिशय कंटाळवाणं वाईट असं वर्णन समर्थांनी केलं आहे. याचा अर्थ देह वाईट नाही, याचा अर्थ पूर्णपणे देह वाईट नाही, पण खरं रूप काय आहे देहाचं हे कळून घेण्यासाठी समर्थ स्पष्ट शब्दामध्ये देहाची उत्पत्ती कशी झाली, मग त्यामुळे दुःख निरूपण त्याला म्हटलंय की जो दुःखाची निर्मिती तशी झाल्यामुळे त्याला दुःख निरूपण म्हटलंय. पण त्याच्या पार आपण जाऊ शकतो, ही अतिशय सिल्वर लाईनिंग ज्याला म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की यातून आपल्याला चांगला मार्ग मिळू शकतो, तोच त्याच्यासाठी सुद्धा देहच आहे. त्याच्यामुळे अ ब क ड असे 2-4 समास त्यांनी या देहाबद्दल स्वगुण परीक्षेसाठी दिले. आणि स्वगुण परीक्षा इतकी दुसरी परीक्षा कोणती असेल? आत्तापर्यंत आपण इतक्या परीक्षा दिल्या, त्या परीक्षा आपण उत्तम पद्धतीने पाससुद्धा झालो, कारण बुद्धीसुद्धा भगवंतांनीच दिली आहे. पण ते करूनसुद्धा, ते पास होऊन, ते गुण तितके मिळवूनसुद्धा जेवढा आनंद आपल्याला होत नाही तेवढा स्वगुण परीक्षणे होणार आहे, याची ग्वाही समर्थ आपल्याला दासबोधाद्वारे देत आहेत. मग त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं देहाचं काय झालं आहे, देह कशापासून निर्माण झाला. देहाच्या निर्मितीच वासनेमधून आहे आणि देहाची निर्मिती विटाळातून आहे, वाईट गोष्टीतून आहे. ज्या गोष्टी टाकाऊ आहेत त्यातून निर्मिती झाली आणि त्या ठिकाणाहून जर निर्मिती असेल तर देह पवित्र कसा? अशा या अपवित्र देहाला पवित्रत्व केव्हा प्राप्त होईल? जर त्या देहामध्ये असलेली बुद्धी जर आतमधल्या चैतन्याला शरण जाईल तर. कुठे वेगळं जायचं आहे, कुठे काहीही वेगळं जायची गरज नाही आहे. समर्थ म्हणतात फक्त आपलाच संवाद आपल्याशी जर झाला तर त्या देहाला महत्त्व कमी होतं. मग देहाचं काही का होणार. एकदा काका देशमुख, गुरुवर्य काका देशमुख एकदा बोलले होते, रोज जाणवतं की पायामधली शक्ती कमी होते, हातामधली शक्ती कमी होते. त्यांचं बोलणं तेव्हा पटलं नाही, कारण जोपर्यंत आपली ती स्थिती किंवा पात्रता निर्माण होत नाही किंवा ती समज घेण्याची आपली प्रवृत्ती तयार होत नाही, तोपर्यंत या शब्दाचा अर्थच कळत नाही. तेव्हा असं वाटायला लागलं कालची शक्ती आज नाही, उद्या ही शक्ती टिकणार नाही. हे सगळं देहाच्या बाबतीत घडत आहे. आपला जो आंतरिक परमात्मा आहे, जायच्या वेळी सुद्धा तो अगदी तसाच टवटवीत आहे जसा जन्माच्या वेळी होता. मग त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर मग बुद्धीला सांगायचं आहे की बुद्धी ही देहाच्या संबंधित असल्यामुळे बुद्धी फक्त तेवढंच पाहू शकते जेवढं देहाच्या संबंधित आहे. कारण बुद्धी ही त्या गोष्टीसाठीच फक्त निर्माण केलेली आहे की जे तितकं दिसतंय, त्या दिसण्याच्या पलीकडे पाहण्यासाठी जर आपल्याला हृदयाकडे बघायचं असेल तर मग बाकी ह्या सगळ्या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. तेव्हा मनुष्य खडबडून जागा होतो. कालच्या जेव्हा उदाहरण सांगितलं की शिष्य जेव्हा गुरूंच्या जवळ गेला आणि त्यांनी फक्त 2च शब्द, हे किती वेळा सांगितलंय. परीक्षितीला जेव्हा हे सांगितलं, हे पूर्ण भागवत जे झालंय ते त्याच कारणाने झालंय की त्याला सांगितलं तुझा मृत्यू 7 दिवसांनी आहे, त्या 7 दिवसामध्ये तुला जे काही करायचं असेल ते कर, तुझा निश्चित मृत्यू 7 दिवसांनी आहे. तसं समर्थांची सुद्धा एक गोष्ट आहे की त्यांनी सांगितलंय एका ठिकाणी त्याच्या शिष्याला की तुझा मृत्यू, एका मोठ्या ज्योतिषांनी सांगितलंय की तुझा मृत्यू आहे. समर्थ म्हणाले त्याच्यावरती दुसरा उपाय सांगितला, मृत्यू होऊ शकणार नाही, मी तुला साथ देतो. म्हणजे या दोन्ही संकल्पना जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा कधी गुरुकृपा होईल आणि आपल्या मृत्यूची संकल्पना दूर जाईल सांगता येत नाही. त्याला जेव्हा सांगितलं तुझा मृत्यू 2 दिवसांनी आहे, तेव्हा त्याला एकदम खडबडून जाग आली आणि या सगळ्या गोष्टी निघून गेल्या मनातल्या. या आत्तापर्यंत जो पसारा मनामध्ये निर्माण केला, हे सगळं दृश्य जग त्याला जेव्हा आपलं वाटत होतं, एका क्षणात त्याचं निघून गेलं. हे घर माझं नाही, ही काया माझी नाही, हे माझं नाही, हे 2 दिवसात त्यांनी, म्हणजे सत्य समोर उभं राहिलं की असत्य आपोआप बाजूला होतं. पण हे आपल्या समोर नाही का? आपल्या सगळ्यांच्या समोर माहिती आहे आपल्याला मरण येणार आहे, पण ते जाणवत नाही खोलपर्यंत. जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंत असत्यामध्ये माणूस रममाण होतो आणि असत्यामध्ये माणूस रममाण झाला की ती अपूर्णता आहे. ती अपूर्णता आहे म्हणजे त्या भावना आहे, त्या भावना आहे म्हणजे पुन्हा ती वासना आहे, त्या वासना आहेत म्हणजेच पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे निश्चित आहे. सत्याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असत्याचं थैमान बुद्धीमध्ये राहणार आहे.
त्यामुळे सत्याची जाणीव, ब्रह्माची जाणीव, रामाची जाणीव आणि स्वतःच्या आत्मारामाची जाणीव, स्वतःच्या नाही म्हणायचं आहे, आत्मारामाची जाणीव झाल्यानंतर, सत्य एकदा उजेडात आल्यानंतर असत्य राहत नाही, असा जेव्हा आपण मनाला पक्का विचार करू, तेव्हा हे देहाचं निरूपण आपल्याला मग इतकं हेलावणारं राहणार नाही. यासाठी मी स्वतःचे काही शब्द सांगते की हेलावून टाकणार नाही. हे जे देहाचं वर्णन आहे वाईट वाटणार नाही. खरंच आहे, ज्या गोष्टी अतिशय आवडतात आपल्याला त्या गोष्टीवर जर घाला घातला तर मन सैरभैर होत आहे. त्या सैरभैर मनाला पुन्हा मनाचे श्लोक म्हणून शांत करतायत आणि त्यानंतर आत्मारामाचा शोध लावण्याचा प्रयत्न करतात. हे प्रत्येक समास, प्रत्येक ओवीमध्ये आपण लागू पडायला पाहिजे. मनन चिंतन त्या गोष्टीचं जर झालं तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला वरवरच्या वाटतात. आत कुठेतरी काय सांगायचं आहे समर्थांना, त्यांचं सांगणं आणि आपलं ऐकणं एक झालं पाहिजे. तेव्हा कुठे या गोष्टीतून दुःख होणार नाही, सत्य उजेडात येईल. सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अंधार त्या ठिकाणी राहत नाही, तसा सत्य उजेडात आल्यानंतर असत्य त्या ठिकाणी टिकाव धरू शकत नाही. मग असा हा जो देह आहे, पोटी नसता मळमूत्र वोक, मरोन जाती सकळ लोक. जर ते नसेल मळमूत्र तर मरून जातील. या सगळ्या गोष्टींची देहाला आवश्यकता आहे. देहाला पाण्याची आवश्यकता आहे, देहाला अन्नाची आवश्यकता आहे. देह खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. या सगळ्या गोष्टी असताना देह मरून जाईल. म्हणजे हे खाणं, हे कर्तव्य करणं हे देहासाठी आवश्यक आहे. पोटी नसता मळमूत्र वोक, मरोन जाती सकळ लोक. झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. राव असो का रंक असो, पोटातलं मळमूत्र किंवा विष्ठा जी कुणालाही चुकत नाही. जर देह आहे तर देहाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. पण ते करत असताना पुन्हा त्याच्यामध्ये किती अडकायचं आहे ह्या गोष्टींचा विचार केला. ते कामापुरतं खायचं आहे, कामापुरतं वागायचं आहे आणि बुद्धीला ताब्यात ठेवायचं आहे आणि हृदयामधल्या भगवंताची साथ घ्यायची आहे. अशा गोष्टी देहाच्या द्वारे करू शकतात. देह गेल्यानंतर हे गोष्ट शक्य नाही. त्यामुळे मरणाचं स्मरण तर असावं, पण याच क्षणी जागृत व्हावं अशी समर्थांची अपेक्षा आहे. निर्मळपणे काढू जाता, जर निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता. निर्मळपणाने जरी काढायचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी तरी देह पडणार आहे, कारण देहाला त्या गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणजे बुद्धी माईक आहे, देह माईक आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना आवश्यकता आहे. डोळ्यांना बघावं वाटतं, कानांना ऐकावं वाटतं, या सगळ्या गोष्टी कराव्याच वाटणार आहेत. या देहाचे लक्षणं जे आहेत ते करावे लागणार आहे निर्मळपणे. त्याच्यातून जर निर्मळपणाने जरी म्हटलं हे तू करू नको तर ते आपल्यासारख्याला शक्य नाही. आता वाल्याचा वाल्मिकी जेव्हा झाला तेव्हा त्यांची काय योग क्रिया होती ते आपल्याला माहिती नाही. सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य भक्ताला हे देहक्रिया चुकत नाही. तो कसा आतमध्ये जाऊन बसला आणि त्याचं वारुळात रूपांतर झालं, त्याची देहबुद्धी नष्ट झाली, हे सगळं गुरुकृपेने झालं. पण हे प्रत्येकाला होत नाही. त्यामुळे देह जोपर्यंत आहे तोपर्यंत निर्मळपणाने जरी काढायचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी सुटणार नाहीत. याही गोष्टी समजल्या पाहिजे. हे सगळं देहाचं खाद्य आहे, देहाला ते द्यावंच लागणार आहे. त्यापेक्षा देहाला देत असताना भगवंताला समर्पित करून जर आपण खाल्लं तर तेही अतिशय उत्तम प्रकारचं कर्म देहाच्या द्वारे घडून आंतरस्थ हृदयाशी आपण एकात्म साधू शकतो. निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता, तव देहाची व्यवस्था ऐसी असे, एवं देहाची व्यवस्था अशी असे. देहाची ती व्यवस्था आहे. कोणती व्यवस्था आहे की देहापुरतंच मर्यादित ठेवायचं, देहापुरताच विचार करायचा, देहासाठी खायचंय, देहाला जगायचंय म्हणून खायचंय. जगण्यासाठी देह नाही, जगण्यासाठी नाही, त्याचा विचार करून ती व्यवस्था देहाची आहे. मनाला वाटत राहतं हे खावं ते खावं, पण ते खरं नाही. देहासाठी जितकं आवश्यक आहे ती व्यवस्था देहाची आहे. त्यातून निर्मळपणाने जर काढायचा जरी प्रयत्न केला, अगदी सज्जनपणाने जरी काढायचा प्रयत्न केला तरी हा मळ आणि ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या देहातून निघू शकत नाहीत. जेव्हा मरण होतं तेव्हा आपल्याला अगदी स्पष्ट लक्षात येईल कोणाचं, जेव्हा आपण आता वेगळ्या दृष्टीने जर विचार केला तर देह निघून जात असताना त्यातून निघून गेलेलं जे तत्व आहे ते अमर तत्व आता लक्षात घ्यायचं. ऐसा हा धड असता, आणि जर तो धड असेल देह तर यथाभूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता शंकाबाधी. आणि जेव्हा आपल्याला सगळं चांगलं असतं, तरुण असतो, बालवयात तरी एवढं समजत नाही, याचा अर्थ असा आहे मग दुर्दशा सांगता शंकाबाधी. म्हणजे किती सांगितलं आपण, आता वयस्क आहे, सिनियर सिटीजन आहोत किंवा अनेक अनुभव घेतल्यानंतर जर या गोष्टी सांगितल्या तर थोड्याफार पटतात.
पण जर तरुण वयामध्ये या गोष्टी सांगितल्या, जेव्हा त्याचा देह अतिशय सुदृढ आहे आणि त्याची बुद्धी शाबूत आहे, त्याचं काम चालू आहे, देहाद्वारे त्याला आनंद मिळतो आहे, अशा वेळी जर त्याला सांगितलं तर त्याला मनात शंका निर्माण येतात, काहीतरी काय बोलता. देह आवश्यक आहे, कारण इतका भ्रम मायेचा असतो की त्या मायेच्या पडद्यामुळे देहाला अनन्यसाधारण महत्त्व, की त्यापुढे आत्म्या तत्वाकडे लक्षच जात नाही. हे जेव्हा कळत नाही तेव्हा तो काय म्हणतो, दुर्दशा सांगता. जर देहाची दुर्दशा पण त्यावेळी जर सांगितली, ही ओवी जरा वेगळी आहे. ऐसा हा धड असता, जेव्हा तो धड असतो म्हणजे जवळपास 35-40 वर्षापर्यंत देह अतिशय उत्तम असतो. मग त्या उत्तम असताना देहाला जर त्याला सांगितलं, कोणी जाऊन सांगितलं की या देहात काही अर्थ नाही, कोण कसं मानेल. श्रीमंत असताना व्यक्तीला जर सांगितलं तो श्रीमंतीला अर्थ नाही, तो कसा मानेल. ज्या गोष्टी तो उपभोगतोय, ज्या गोष्टीचा तो आनंद घेतोय, ते जर सांगितलं याच्यात काही अर्थ नाही, तो कसा मानेल. त्यामुळे तो मानणार नाही. यथाभूत पाहू जाता मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी. आणि या देहाबद्दलची दुर्दशा जर त्याला सांगितली, अशी ही देहाची दुर्दशा होते, तो मानणार नाही. कशाला. एखादी वाईट घटना घडणार आहे असं एखाद्या ज्योतिषांनी सांगितलं तरी सुद्धा मन मानत नाही, कारण त्या गोष्टींवरती विश्वासच बसत नाही. सध्या परिस्थिती अतिशय उत्तम आहे, या उत्तम परिस्थितीमध्ये बुद्धी जागृत आहे आणि त्या ठिकाणी बुद्धी सांगत असते हे सगळं अगदी योग्य आहे आणि हे फक्त आपल्यालाच मिळालं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, हे मन त्याला सतत पटवत असतं. त्यामुळे जर कोणी चांगलं सांगायला गेलं तर या देहाचा या असा जर विशेषण सांगितले की देह किती वाईट आहे, त्यावरती तो शंका घेतो आणि नुसता शंका घेत नाही तर हसतो आणि हसून ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. गेले ना जीवनातले 50 वर्ष वाया. त्या देहाच्या मागून त्याचं सुदृढत्व बघून, त्याचं सौंदर्य बघून, त्याद्वारे मिळणारा आनंद खरा मानून आयुष्यात कितीतरी वर्ष वाया जातात. आणि याचा अगदी असा अपरोक्ष संबंध कसा आहे की इतकंही सुख भोगलं आणि एक क्षण जरी दुःख आलं तर माणूस ते सुख विसरतो आणि दुःखात गोवला जातो. मग या सगळ्या गोष्टी 50 वर्ष जरी सुख भोगलं आणि दुःख आलं तर आपण पुन्हा ह्या सगळ्या विसरून त्या दुःखामध्ये अधीन होतो आणि दुःखी होतो. मग ते जर आधी सांगतायत ते पटत नाही. तो मायेचा पडदा आहे, ती बुद्धी. माझ्या दृष्टीने जर विचार केला ना तर ही बुद्धी इतकी त्रासदायक आहे की बुद्धी आपल्याला सतत यापासून परावृत्त करते. चांगलं करण्याची खूप इच्छा असते, सकाळी उठावं असं वाटतं पण उठू देत नाही, फिरायला जावं असं वाटतं फिरायला जाऊ देत नाही, चांगला परोपकार करावा वाटतो पण करू देत नाही. म्हणजे सगळ्यात मोठा अडथळा हा मायेचा कुठे असेल तर आपल्या बुद्धीमध्ये आहे. तो खरा भ्रम आहे. बुद्धीचा हा भ्रम आपल्याला सगळ्यात जास्त त्रासदायक होतो. म्हणून आधी जर कोणी सांगितलं तर ते पटत नाही, उलट काय शंका घेतात. सांगणाऱ्यावर शंका. आणि आमचं इतकं सुंदर शरीर असताना, आमचं एवढं सगळं चांगलं असताना आम्ही कसं ऐकणार. या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा उपयोग नाही. ऐसा हा धड असता यथाभूत पाहो जाता मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी. हे शब्द जरा वेगळे आहेत की ज्या ठिकाणी दुर्दशा शरीराची सांगितल्या जाते ती तो मानत नाही, कारण शरीर अतिशय उत्तम असतं, सर्व दृष्टीने सुदृढ असतं, तर तो मानत नाही. आता प्रत्यक्ष वर्णन आहे. या ठिकाणी असं वाटतंय ऐसिये कारागृही वसती, अशा कारागृहामध्ये वस्ती आहे. या कारागृहामध्ये बंदिवासामध्ये कुणाची वस्ती आहे. अशा या कारागृहामध्ये बांधून टाकलंय बिचाऱ्या जीवाला. हे कळतंय केव्हा, जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानस्वरूपामध्ये पुढे येतात तेव्हा कळतं या कारागृहामध्ये बंदिवान असलेला आपला जीव आहे. ऐसिये कारागृही वस्ती नवमास बहुविपत्ती. 9 महिने तो अडकतो आपला जन्माच्या वेळी, 9 महिने आईच्या पोटात राहतो. ही सुद्धा संकल्पना आपल्याला आधी पटत नाही. काय झालं, त्याचा जन्म वाढतोय, ह्या कौतुकाकडे आपण बघतोय, बाळ वाढतंय, 1 महिना 2 महिने 3 महिने 9 महिने बाळ वाढतंय, ह्या गोष्टीकडे लक्ष जातं. पण त्या 9 महिन्यात त्याचा त्रास समर्थांना दिसला. समर्थ म्हणतात त्या 9 महिने कारागृहामध्ये त्याची वस्ती असते. 9 महिने नंतर तरी तो मोकळा श्वास घेतो, पण 9 महिने त्याची कारागृह. या जीवापेक्षा तो जो जीव आहे त्याचीच वस्ती आहे. आतल्या जीवाचं आणखी वेगळं वर्णन आहे, पुढे येणार आहे. आतमध्ये जो जीव आहे त्याचं वर्णन वेगळं. हा जो जीव आहे तो आईच्या पोटातला जीव आहे. आईच्या पोटामध्ये कारागृहामध्ये त्याची वस्ती असते. 9 मास बहुविपत्ती, इतक्या विपत्तींना तोंड द्यावं लागतं. आई काहीही खाते, जे त्याला सांगता येत नाही ते खाल्ल्यावर त्याला जो त्रास होतो. आई कशीही झोपते, आई कुठेही पडते, पाय घसरून पडते, या सगळ्या गोष्टींचा त्या गर्भातल्या जीवाला त्रास होतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं जन्म झाल्यानंतरचा त्रास तो रडून दाखवतो, आतमध्ये सुद्धा त्याला त्रास होतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता जाणवायला लागतात.
या गोष्टी कशा, ऐसिये कारागृही वस्ती नवमास बहु विपत्ती. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या विपत्ती आपल्याला दिसल्या नाही, पण समर्थांना जाणवल्या. समर्थांना जाणवल्या आतमध्ये असलेला जीव किती त्रासात असतो. ते संत असो, सज्जन असो, कुणीही असो, जे अशा प्रकारे ज्यांचा जन्म होतो अयोनिज सोडून बाकी सगळ्यांचा जो जन्म होतो जीवाचा, तो या कारागृहामध्ये 9 महिने बंदिवान असतो. मग 9 महिने बंदिवान असल्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या विपत्तींना तो सामोरा जातो. नवही द्वारे निरोधिती. मुख्य गोष्ट म्हणजे 9ही द्वार जे उघडे होतात त्या जन्मानंतर ते सगळे बंद असतात. नाक तोंड सगळं सगळं त्यांचं बंद असतं आतल्या आत. किती जीवाची घुसमट होत असेल, पण घुसमट होऊ देत नाही भगवंत. तो त्याला कसा आतून आईच्या नाळेद्वारे श्वासोश्वास पुरवतो, त्याची तर सगळी छिद्र बंद असतात. नाकाद्वारे श्वास तो जन्मानंतर घ्यायला लागतो. आधी सगळं बंद त्याचं शरीर, म्हणजे आधीच कारागृह. किती भयंकर अवस्था आहे पा जीवाची. आधीच कारागृहामध्ये त्याची वस्ती आहे. त्यानंतर 9 मास वेगवेगळ्या प्रकारच्या विपत्तींना त्यांना सामोरं जावं लागतं. आतमध्ये काय काय त्याच्या यातना असतील त्याला माहिती, जे तो नंतर विसरतो. ही विसरणे या देवी सर्वभूतेषु, असं म्हटलंच आहे की ही विसरण्याची जी गोष्ट आहे ती अतिशय आवश्यक आहे. तो विसरून जातो ते दुःख. मग ते ऐसिये कारागृही वस्ती नवमास बहु विपत्ती नवही द्वारे निरोधिती. वायो कैचा तेथे. त्या ठिकाणी वायू कुठे? जर तुमची 9ही द्वारं बंद आहे तर त्याचं वायूनी संगोपन कसं होत आहे, याचा प्रश्न समर्थ विचारतायत. मग त्या ठिकाणी त्याचं सगळं बंद असताना सुद्धा आतमध्ये त्याचं रक्षण आणि संरक्षण आणि जीवनदान कसं दिलं जातं, ते सुद्धा त्याला सगळं बंद असताना त्याला ते सगळं सहन करावं लागतं. वोका नरकाचे रस झिरपती. आणि नंतर रस झिरपतात आईनी खाल्लेल्याचे. आईनी खाल्लेल्याचे रस झिरपतात. जे ती खाते त्याप्रमाणे त्याला ते सगळं घ्यावं लागतं. ते जठराग्निस्तव तापती. जठराग्नीसारखे तापतात. तेणे सर्वही उकडती अस्ति मांस. आणि त्यामुळे सगळी उकडती. अगदी व्यवस्थित प्रमाण असेल, सांगता येत नाही तापमानाचं. जसं आई खाईल, ज्या व्यवस्थित असेल ते सगळं त्याला त्रास होतो. अस्ति मांसाला सुद्धा त्याचा त्रास होतो. हे सगळं अर्थात आपण विसरतो. या गोष्टी तर आपल्याला माहिती आत आहे, आत आहे, आत आहे, पण त्याला काय यातना आहे ते समर्थांना दिसल्या. त्या स्वतःला सुद्धा ते सांगतायत की हा यातना मी जरी विसरलो तरी मला सगळं समजलंय. ज्ञान जे झालंय त्या ज्ञानातून सांगतो की जीवाला आईच्या पोटात भयंकर यातना असतात. हे आई असं करते म्हणून नाही, तशाही वैयक्तिक 9ही द्वार बंद असताना एवढ्याशा छोट्याशा कारागृहामध्ये त्याचं जीवन 9 महिने, 1 दिवस 2 दिवस 9 महिने तो त्या ठिकाणी राहतो. अशा प्रकारचं जीवन आईच्या भरोशावर. कसा वायूचं निरोधन, सगळीकडून सगळी दारं त्याची बंद आहेत. त्वचे विण गर्भ खोळे. त्वचा नाही आहे, गर्भ आहे. तव मातेसी होती डोहाळे. आणि मातेला डोहाळे लागतात. कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे. वेगवेगळ्या प्रकारांनी त्याचं अंग पोळतं आणि मग मातेला डोहाळे लागतात. बाई ग असं थोडं थंड खा, जेणेकरून माझ्या त्वचेला शांत वाटेल. तू असं काहीतरी कर आई की ज्यामुळे मला त्रास होणार नाही. ह्याचे संकेत म्हणजे डोहाळे तो आईला देत असतो. आपल्याला वाटतं डोहाळे लागले म्हणजे काय, त्याला जो त्रास होतो, त्याला ज्याची काही आवश्यकता असते ती त्या डोळ्यांच्या स्वरूपाने तो सांगतो आणि शांत होतो. किती त्वचेची आग होते, अस्थिमांसाची आग होते. त्यानंतर आतमध्ये सगळं बंद असल्यामुळे वायू कसा निरोध होतो, या सगळ्या गोष्टींचा आपण खरंच वेगळ्या पद्धतीने जर विचार केला तर त्या बालकाला, त्या अर्भकाला किती वेगवेगळ्या प्रकारचे, आपण स्वतः किती यातनेतून बाहेर आलो आहे या गोष्टीची कल्पना येते. याची कल्पना देणं कशासाठी, हे सगळं देहासाठी चाललं आहे. देहासाठी चाललं आहे की देह अशा प्रकारे त्रास भोगतो. आईच्या पोटात अशा प्रकारे तो त्रास भोगतो. त्वचेविन गर्भ खोळे तव मातेसी होती डोळे. कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे. त्या बालकाचं सर्वांग पोळतं. बांधले चर्माचे वाटोळे. चर्माचं वाटोळं बांधलेलं असतं, तेथे विष्ठेचे पेटाळे. त्याच ठिकाणी विष्ठेचं पेटाळं. आता आपल्याला समजायला लागलंय की नाळ गुंतल्या गेल्यानंतर त्याची विष्ठा त्याच्या नाकात जाते असं आजकाल कळतंय. पूर्वीच्या काही तर बालक सरळ मरून जायचं. असं काही झाल्यानंतर ही सगळी विष्ठा काय, ते सगळं अन्न काय, ते सगळं ते रस काय, ते सगळे त्याला सहन करावे लागतात. तर विष्ठूचे पेटाळे रस उपाय वकनाळे होत असे. काय करावं, काय नको करायचं, आईला कसा संकेत द्यावा, मी यातून कसा बाहेर पडेल, मी कधी बाहेर पडेल, याची प्रार्थना म्हणे जीव करतो. या सगळ्या त्रासातून मला बाहेर पडायचं आहे. इतका त्रासलो. हा त्रास विसरतो ही गोष्ट नंतरची आहे, पण त्रासलो आहे आनंदात नसतो. आनंदात असता तर ह्या सगळ्या यातना वेदना त्याला झाल्या नसत्या. नंतर विष्ठा मूत्र वांती पित.
विष्ठामूत्र वाती पित्त नाकी तोंडी निगती जंत तेणे निर्बुजले चित्त अतिशयसी. आणि या सगळ्या गोष्टी आतमध्ये त्याच्या घडत असतात. मूत्र वाती पित्त हे जे काही घडतंय आईच्या पोटात, त्या सगळ्या गोष्टींचा त्रास त्या जीवाला, चर्म नसलेल्या जीवाला त्रास होतो. ऐसी कारागृहे प्राणी, असा हा कारागृहामधला प्राणी पडिला अत्यंत दाटणी इतकुशा जागेमध्ये. तसा जर विचार केला तर ह्या सगळ्या अतर्क्य गोष्टी आहेत. आपल्या तर अगदी बुद्धीच्या पलीकडच्या, जरी विज्ञानाला, डॉक्टरांना, वैद्यकीय शास्त्राला हे सगळं जरी कळत असलं तरी एवढ्याशा जाग्यामध्ये हा एवढा मोठा जीव तयार होणे म्हणजे पडिला अत्यंत दाटणी. अगदी थोडक्या जागेत, आपण थोडा वेळसुद्धा बसमध्ये छोट्या जागेत बसलो तर किती त्रास होतो, त्या जीवाला 9 महिने असे काढावे लागतात. अत्यंत दाटणी कळवळोनी म्हणे चक्रपाणी. बघा, वाटलंच असं म्हणेल आता की कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता. सारखी प्रार्थना करतो म्हणे की मला आता येथून सोडव, लवकरात लवकर माझी सुटका कर. नाही तर तो आणखी त्या ठिकाणी राहायला तयार राहिला असता जर त्याला आनंद मिळाला असता आईच्या पोटात. तर कळवळून कळवळून प्रार्थना करतो चक्रपाणीला की मला यातून सोडव. हा जो त्रास आहे, हा गर्भवासाचा त्रास मला संपव. बरं, हे संपवून सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. यातून निघाला, आगीतून निघाला आणि फोपाट्यात पडला, अशी अवस्था नंतर होते त्याची. हे सुद्धा त्याला कळत नाही. बाहेर श्वास टाकल्याबरोबर त्याला आनंद होतो आणि देहाच्या मध्ये पुन्हा तो गुंतो. ऐसी कारागृहे प्राणी पडिला अत्यंत दाटणी कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता. याचा वाईट अर्थ अजिबात घ्यायचा नाही आपल्याला. या सगळ्या यातना सहन आपण विसरलेलो आहे. आपण सगळेजण या यातना विसरल्यानंतर फक्त सत्याची जाणीव समर्थ करून देत आहेत की देह कसा तयार होतो आहे, आपला जन्म कसा होतो आहे, या जन्माची आपल्याला कल्पना माहिती जरी असलं तरी इतक्या कळवळून तो बोलत असेल असं म्हटल्यावर एक वेगळ्याच प्रकारची जाणीव आपल्या मनामध्ये निश्चित निर्माण होते. देवा सोडविसी येथून, मला यातून लवकर सोडव. म्हणून तो प्रयत्न करतो बाहेर येण्याचे. अन्यथा तो आणखी काही दिवस राहिला असता. खायला मिळत आहे, प्यायला मिळत आहे, बागडायला मिळत आहे, लाथा मारायला मिळत आहेत, अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत. त्याला अतिशय त्रास होतो आहे. तो म्हणतो देवा सोडविसी येथून आता, लवकरात लवकर मला यातून सुटका दे, तरी मी स्वहित करीन. एक आश्वासन देतोय देवाला. मला म्हणतोय प्रार्थना मी तुझी करतो. कसं विसरतो आपण? प्रत्येक वेळी आपण एखादा संकल्प करतो आणि विसरतो. हे आपल्या बालपणापासून आहे. त्याला म्हणतोय तो मी स्वहित करीन. देवाला म्हणतोय देवा मला तूच सोडवू शकतो. कारण त्याला आई कोण आहे, भाऊ कोण आहे, माया काय, काहीच माहीत नाही. त्याला फक्त भगवंताचा अंश तो तेवढंच त्याला माहिती आहे. नातं हे खरं नातं आहे. हे खरं नातं त्याला तिथे कळलेलं असतं. त्यामुळे तो चक्रपाणीला आवाज देतो, चक्रपाणीला हाक मारतो आणि त्याला सांगतो मला यातून सोडव. आणि सोडव म्हटल्यानंतर एक आश्वासनसुद्धा देतो, तू जर मला यातून सोडवलं तर मी स्वहित करीन. करतो का आपण? हे स्वहित करण्याचं आश्वासन पोटामध्ये भगवंताला देतो. म्हणून जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम. कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे कोडं सुटण्यासाठीच तर आपला जन्म आहे. मग त्यांनी जेव्हा म्हटलं मी स्वहित करीन म्हटल्याबरोबर देव खुश होतो. आणि त्याला तसं सगळं देवाला माहितीच आहे की तो काय करणार आहे, मी कशी पुढे माया मांडून ठेवली आहे, हे सगळं काय भगवंताला माहिती नाही? सगळं माहिती आहे. पण असं आश्वासन भगवंत त्याच्याकडून घेतो. गर्भवास हा चुकविन. कोणतं म्हणतोय तो स्वहित करीन म्हणजे पुन्हा गर्भवासाला येणार नाही. इतका त्रास झाला आहे, एक एक क्षण मला कठीण झाला आहे. पुन्हा गर्भवास नको, आणि गर्भवास नको म्हणतो आणि वासनेत अडकतो. पुन्हा गर्भवासात येतो. आईच्या म्हणजे या मनुष्य जन्माला नाही, प्राण्याच्या तरी जन्माला येतो. हा गर्भवास तो चुकवत नाही. स्वहिताचं आश्वासन दिलेलं असतं पण तो विसरतो. ऐसे देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन. गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येते, पुन्हा मी येणार नाही. असं म्हटलंय म्हणे आपण देवाला जेव्हा आपण पोटात असतो. प्रत्येक जीवानी ही गोष्ट म्हटलेली आहे देवाजवळ. देव तथास्तु सुद्धा म्हणतो. म्हणूनच पुढे जाऊन सद्गुरू मिळतात. देवानी जर आपल्याला आशीर्वाद दिला नसता तसा, थोडा वेळ मायेमध्ये रम, पण नंतर ताबडतोब मी माझा एक पार्षद तुला पाठवतो, त्याच्या मागे लाग आणि माझ्यापर्यंत पुन्हा ये. असा हा जो गोल वर्तुळ जे आहे ते पूर्ण कर, असं भगवंताचं स्वतःचं आश्वासन जीवाला आहे. आणि जीवाचं आश्वासन देवाला आहे की पुन्हा मी जन्माला न येण्याची तयारी करतो, स्वहित मी करतो. आता या स्वहितामध्ये परोपकाराचा दुसऱ्यांचा प्रश्नच नाही. मी आणि तू, तुझ्याजवळ मी येतो, हे आश्वासन तो देवाला देतो. कशी बशी सुटका झाली की विसरतो. ऐसी दुखवो न प्रतिज्ञा केली. असा दुखला जीव त्याचा. इतका त्रासला की कोणत्या क्षणी इथून बाहेर पडावं सांगता येत नाही. म्हणून तो स्वतः प्रयत्न करतो. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर तो स्वतः प्रयत्न करतो, मग प्रतिज्ञा करतो.
प्रतिज्ञा केली तेव्हा जन्मवेळ पुढे आली. अशी प्रतिज्ञा केल्याबरोबर देवानी तथास्तु म्हटलं. म्हणतात 2 बोटं लावून भगवंत पाठवतात. 2 बोटं स्वतःची त्याच्या पाठीवरती ठेवून त्याला पाठवतात. मग तरी म्हणतात तेव्हा जन्मवेळ पुढे आली. जन्माची वेळ आली. पोटातला गर्भवास कसा बसा प्रार्थना करून 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 संपवला. मी बाबा रे कधीही या पुन्हा फेऱ्यात पडणार नाही असं म्हणतो. जन्मवेळ पुढे आली. आणि मग माता आक्रंदो लागली. आता हाही रडायला लागली मोठ्या मोठ्यानी. प्रसूतकाळी प्रसूत वेदना तिच्या सुरू झाल्या. नाकी तोंडी बैसले मास. ह्या बिचाऱ्याची अवस्था काय आहे. नाकी तोंडी बैसले मास. जन्म झाल्यानंतर नाका तोंडातलं मांस बाहेर काढतात. इतकं पॅक असतं. इतकं तर आपण सुद्धा पॅकिंग करणार नाही बाहेर असून सुद्धा. तितकं देवानी त्याच्या आतमध्ये सगळं बंद करून ठेवलं आहे. मग नाकी तोंडी बैसले मास. मस्तकद्वारे सांडी श्वास. नंतर जेव्हा वेळ येते जन्माची तेव्हा मस्तकातून श्वास घेतोय टाळू आणि मस्तकद्वारे घेतो सांडी श्वास. तेही बुजले निशेष जन्मकाळी. आणि एक क्षण तर असा येतो सांगायची गरजच नाही. त्या क्षणी नाक तोंड नाही, आईची नाळ नाही, स्वतःचं डोकं नाही, काहीच नाही. एक क्षण तर मेल्यासारखाच असतो. जेव्हा जन्माची वेळ येते त्या क्षणी तर तो असा म्हणतो, पूर्ण श्वास गुदमरतो त्याचा की कोणत्याही क्षणी मरण येऊ शकतं. अशी अवस्था त्याची होते. जर मातेच्या गर्भातून सुटका झाली नाही तर तो मृत घोषित होऊ शकतो. अशी अवस्था त्याला भोगावी लागते. एक क्षण असा आपण राहू शकतो. एक क्षण तरी असा त्याला कितीतरी वेळ असा काढावा लागतो. मग ही जी प्रसूतकाळीची वेदना फक्त मातेला असते नाही, या जीवाला आहे. इतकं सगळा विचार समर्थांनी केला. ह्या गोष्टीचा आश्चर्य वाटून जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. असे हे समर्थ आहेत की ज्यांनी स्वतः ह्या सगळ्या ज्ञानानी स्वतःला अशा प्रकारचा कोणताही मायेचा अनुभव त्यांनी घेतला नसताना सुद्धा इतकं अगदी सखोल वर्णन जे आपल्याला आता वाटायला लागलं. हो असं होतं. तो तर आपला विसरलेला काळ आहे. गर्भवासाचा काळ आपण विसरलो. आपल्या मुलांच्याही गर्भवासाचा काळ विसरतो. पण प्रत्यक्ष ते सत्य नाही, ते असत्य आहे, ती माया आहे. मग मस्तकद्वारे ते बुजले तेणे नाही, मस्तकद्वारे सांडी श्वास तेही बुजले निशेष जन्मकाळी. जन्माची वेळ आल्यानंतर 1 क्षण 2 क्षण जे असतील त्यावेळी त्याचा श्वास कुठूनच चालू नव्हता. कुठूनच नाही. आईच्या माळेतून नाही, स्वतः आईच्या नाळेतून नाही, कुठूनही त्याला श्वास घेता येत नव्हता. कारण तसंही त्याचं नाक आणि तोंड बंद आहे. नाकी तोंडी मस्तकद्वार ते बुजले. आता मस्तकाचं द्वारही बुजलं. मस्तकाचं द्वार बुजलं तेणे चित्त निर्बुजले. इतका घाबरला, इतका घाबरला. तळमळला जीव तळमळला. पाणी तळमळू लागले चहूकडे. आणि मग सगळीकडे बघू लागला. आता बघू लागला. बघणंही शक्य नाही आहे. हे आपल्याला काहीच माहिती नाही. ह्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या त्याचा अनुभव आहेच म्हणजे काय आहेच. पण आपल्याला तर काहीही आठवत नाही. समर्थ आठवण करून देत आहेत. देह कसा, तुमचा हा जो देह आहे तो कसा आहे याची आठवण करून देतात. मस्तकद्वारे ते बुजले तेणे चित्त निर्बुजले. प्राणी तळमळू लागले चहूकडे. श्वास उश्वास कोंडला. श्वास आणि उश्वास कोंडला. अनुभव घ्या. आता आपण घेऊ शकतो. 1 मिनिट जरी आपला श्वास थांबला त्या बाळाला करावं लागतं. आधी त्यांनी 9 महिने कसे काढले असतात. भगवंताला प्रार्थना केली असते. भगवंतानी बोट लावलाय कांद्याला आणि सांगितलंय बाबा निघ आता. तू स्वहिताचं मला ग्वाही दिली, आता तुला निघायची वेळ आली. पण इकडे माता ओरडू लागली. माता ओरडल्यानंतर ह्याचे नवद्वार बंद आधीच. त्यानंतर तो जो क्षण आहे जन्माचा त्यावेळी तर श्वास आणि उश्वास दोन्ही कोंडले. काय करावं. नंतर तेणे प्राणी जाजाव. इतका घाबरला म्हणजे मृतवतच झाला. जाजावला म्हणजे मृतवत झाला. मार्ग दिसेनासा झाला कासावीस. कसं जावं, कुठे जावं, काय होईल काही समजत नाही. आपल्याला हा जीवाची यातना आहे. त्याला अक्कल काही नाही, बुद्धी काही नाही. पण जीवाला जी यातना आहे ती तर आहेच. कसं जावं, कुठे जावं, काय करावं. आपण सुरवंटाचं फुलपाखरामध्ये रूपांतर होताना इतके व्हिडिओ पाहतो आपण आता सध्या. या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. आपणही हा अनुभव घेतला आहे की ह्या सगळ्या 2-3 क्षणाचा जो खेळ आहे त्या क्षणात कितीकच लोक गेलेले सुद्धा असतील, मेलेले सुद्धा असतील. त्यांचा जन्म तेवढा पुरता.
श्वास उश्वास कोंडला तेणे प्राणी जाजार. खूप वाईट वाटतंय आता आठवल्यानंतर. या सगळ्या गोष्टी वाईट वाटून न घेता या गोष्टीचं सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. श्वास उश्वास कोंडला तेणे प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला कासावीस. आता प्रत्यक्ष त्याला बाहेर यायचं आहे, त्यामुळे तो कासावीस झाला. चित्त बहु निर्बुजले, इतकं वाईट वाटलं त्याला. तेणे आडभरी भरले, मग तो घाबरला आणि वाकडा झाला. वाकडा झाल्याबरोबर लोक म्हणाले तो आडवा झाला. आडवा झाल्यामुळे त्याचं बाहेर तर निघणं मुश्किल आहे. हे जुन्या काळचं सांगितलं आहे बरं. जुन्या काळचं सांगितल्यामुळे तो आडवा झाला, तो निघू शकत नाही. खांडून काढा, तोडून काढा म्हणतात त्याला, त्याशिवाय तो निघू शकत नाही. कारण तो इतका घाबरला आणि नको तितका फिरला घाबरून, त्यामुळे तो आडवा झाला. आता आडवा झाल्यामुळे त्याचा जन्म होणे आता केवळ अशक्य आहे. त्याला कापा, खांडून काढा. नंतर आता खांडून काढा म्हणजे त्या जीवाला किती यातना असतील. मग ते खांडून काढीती, मग कुठेतरी त्याला कापतात. जुन्या काळी जसं करावं लागायचं त्या ठिकाणी त्याला कापतात. मग ते खांडून काढीती, हस्तबाद छेदून घेती. जितकं निघेल बाहेर तितकं ठीक आहे, नाही निघालं तर कापा. किती यातना त्या जीवाला. मग ते खांडून काढीती, हस्तबाद छेदून घेती. हाता पडिले तेची कापती, जे हातात दिसलं ते कापतायत. बापरे, भयंकर. मुख नासिक उदर, जे अडकत असेल, जे बाहेर येण्यामध्ये अडथळा येत असेल, त्या सगळ्यांना कापून टाका. जुना काळ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगतायत की नैसर्गिक जेव्हा बाळणपण होतं त्या सगळ्या गोष्टी जर अडल्या तर सुईणी असं करायच्या, जे दिसलं ते कापायचं. त्या जीवाच्या यातना विचार करा. आधीच त्याचा जीव कोंडवारा झाला आहे, आधीच तो 9 महिने कंटाळला आहे. त्यानंतर ही जी यातना, तरीही येण्याची उत्सुकता. कारण पुन्हा तेच मीपणाची जाणीव, काळाचं भान आणि भगवंताची जिज्ञासा, या 3 गोष्टी वैशिष्ट्य सोबत घेऊन तो जन्माला येतो आहे. मग हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी ऐसे टवके तोडिले. मग ते टवकं पण तोडलं एखादं, नंतर बाळके प्राण सोडिले. एकदा का टवकं चुकून तोडलं, त्याचं डोकं फोडलं गेलं. कारण बाहेर निघतच नव्हतं बाळ जेव्हा, तेव्हा त्याचं डोकं फोडलं. डोकं फोडल्यानंतर बाळके प्राण सोडिले, बाळकांनी प्राण सोडिले. मातेनेही सांडिले कळीवर, आणि मातेनी पण सुद्धा त्या कलीवर हातात घेतलं. जे काही इतके दिवसाचा त्रास मातेनी आणि त्या बाळानी भोगला, तो अशा पद्धतीने संपला. जीव तो जन्माला येऊ शकला नाही. पुन्हा तो गर्भवासाला येणारच आहे पुढे जाऊन. या यातना संपतच नाहीत. ऐसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले. नंतर मातेनेही सांडिले कलीवर, आणि मग त्या ठिकाणी त्याचं जे कलेवर आहे ते मातेने हातात घेतलं. दुःखाचा आक्रोश झाला. तो आला तरी आणि नाही आला तरी. आला तर आनंद आहे, पण नाही आला तर दुःखाचा आक्रोश झाला. नंतर मृत्यू पावला आपण, तो स्वतःहूनच मृत्यू पावला. त्याचा श्वास पुरला नाही, तो मृत्यू पावला. मातेचाही घेतला प्राण. कधी कधी तर असं झालं की माता पण मरून गेली. नंतर दुःख भोगिले दारुण गर्भवासी, गर्भवासामध्ये इतकं दारुण दुःख भोगून सुद्धा जन्मालाच येऊ शकला नाही. आणि आईही गेली आणि बाळही गेलं, अशी एक अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये एखादं बालक असतं. मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण. दोघ भोगिले दुःख भोगिले दारुण गर्भवासी, तथापि सुकृते करून. पण कधी कधी कोणतं तरी सुकृत आडवं आलं. आता म्हणजे पापपुण्याचा हिशोब झाला. त्याला मनुष्याचा देह गर्भवासात मिळाला, पण नंतर तो गेला, कारण त्याचं ते आयुष्यात तेवढंच होतं. पण काही सुकृत आपल्या हाती आलं आणि मार्ग सापडला. योनीमध्ये त्याला मार्ग सापडला. तरी अडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता, आणि जाऊन बसला कंठाच्या जवळ. आता कंठाजवळ अडकणे म्हणजे काय भयंकर अवस्था असेल त्याची, विपन्नावस्था. की कंठाजवळ तो अडकून बसलाय योनीमध्ये. म्हणजे त्याची जी तळमळ आहे ती आपण फक्त विचार केला तरी दुःख होईल. आता त्यामुळे जास्त विचार आपण करू नये. ते तये संकोचिती पंथी, मग पंथ संकोचलेला असतो त्या ठिकाणी वाढवलंय आणि बाहेर काढलंय. वळेची ओढून काढती, तेणे गुणे प्राण जाती पाळकाचे. असं करताना सुद्धा बाळकाचे प्राण गेले. म्हणजे कापून नव्हतं काढलं त्याला, पण मान इथे अडकल्यामुळे, त्याचं स्वतःची मान कंठस्थान त्या ठिकाणी अडकल्यामुळे बाळकाचे प्राण गेले. म्हणजे हे दुसरं, बाळकाचे जाता प्राण. अंती होय विस्मरण, तेणे पूर्वीला स्मरण विसरून गेला. आता त्यांनी सांगितलं होतं इतकं सगळं काही करायचं आहे, ते सगळं विसरून गेला. कारण जीवनच राहिलं नाही. नंतर गर्भी म्हणे सोहम सोहम, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता कोहम म्हणे कोहम. ऐसा कष्टी झाला भाऊ गर्भवासी. बाहेर येऊन पडल्यानंतर कोण आहे मी, कोण आहे मी, कोण आहे मी असं म्हणत की गर्भवासामध्ये अशा प्रकारचं त्यांनी दारुण असं दुःख भोगलं. या गोष्टीची खरंच आपण अशा पद्धतीने विचार केला असावा असं मला वाटत नाही. म्हणजे मी तरी असा विचार केला नाही. असं वाटतं बाळ होणे
बाळ झालंय, जन्माला आलंय, या सगळ्या अतिशय नैसर्गिक गोष्टी आहेत असं आपल्याला वाटत असतं. पण या नैसर्गिक अवस्थेमध्ये किती विपन्न अवस्था त्या बालकाची आणि मातेची होते याचं अगदी स्पष्ट वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. वरपडा होता झाला, थोडा कष्टी बाहेरी आला, तर सवेचं कष्ट विसरला गर्भवासाचे. मग एखादा म्हणजे जे बालक आता पूर्वसुकृताने जन्माला येतं, म्हणजे पूर्ण ध्येय त्याचं प्राप्ती होणार आहे असं बालक जेव्हा वर होतं, थोडा कष्ट झाले त्याला, पण कसा बसा बाहेर पडला. बाकीचे 2 प्रकारांनी तर एकाला कापून काढलं तो गेला, दुसरा गळ्यापाशी अडकला तो गेला. याचं सुकृत फळाला आलं आणि तो न मरता व्यवस्थित बाहेर आला, कसा बसा, थोडा कष्टी झाला आणि बाहेर आला. सवेचं कष्ट विसरला, ताबडतोब कष्ट विसरला आणि समोर आल्याबरोबर मायेमध्ये गर्भवासाचं दुःख तो विसरला. का विस्मरण दिलं भगवंतांनी हेही मला समजत नाही. म्हणजे प्रश्न असे मनात आले तरच आपल्याला काही उत्तरं सापडतात. गुरु वसिष्ठ जे रामांचे गुरु आहेत, त्यांना सुद्धा एवढं सगळं ज्ञान दिलंय ब्रह्मदेवांनी स्वतः. सगळ्या प्रकारचे ज्ञान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यापासूनच निर्मिती आहे, गृहस्थाश्रमाची निर्मिती करणारे गुरु वसिष्ठ. त्यांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या का? पण त्यांना ब्रह्मांनी सांगितलं, तुला एक क्षण तरी अज्ञान घडेल, तू सगळ्या गोष्टी विसरशील. इतकं ज्ञान असून का? या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते म्हणजे का विसरशील? कारण तू विसरला तरच खरं ज्ञान काय आहे ते कळेल. दुःख मिळालं तरच सुख काय आहे ते कळेल. गरिबी असेल तरच सुख काय आहे ते कळेल. नुसतंच सुख आणि नुसतंच दुःख माणसाला पुढे नेऊ शकत नाही, कल्याण होऊ शकत नाही. म्हणून हे विस्मरण. त्या विस्मरणात किती राहायचं हे सद्गुरू समजावून सांगतील. पण विस्मरण होणार हे विधिलिखित आहे, त्याच्यात आपली चूक काही नाही. जन्माला आल्यानंतर विस्मरण होणार हे विधिलिखित आहे, कारण तीच एक भगवंताची मायेची खेळी आहे. हा अतिशय चांगला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की गर्भवासाचं नाही तर आपण त्याच दुःखात राहिलो असतो की हे असं झालं, ते तसं झालं, मला इतका त्रास झाला. या सगळ्या ह्याच्यातून विस्मरण करून टाकलंय आणि पुढे अडकवलंय मायेमध्ये. मग गर्भवासाचे कष्ट विसरला, गर्भवास आहे, शून्याकार झाली वृत्ती, शून्य झाला तो, काही आठवेना चित्ती. कोणत्याही प्रकारचं दुःख त्याला आडवत नाही. किती मोठी गोष्ट आहे ही, किती मोठी व्यवस्था आहे भगवंताची की दुःख आठवत नाही त्याला. मग अज्ञाने पडली भ्रांती तेणे सुखची मानिले. अज्ञानाने भ्रांती पडली आणि सगळं सुख आहे, आपली आई आहे, आपली काय आहे, आणि संसार पुढे त्याला दिसायला लागला. रडलं की आपली आई सगळं ऐकते हे सगळं कळायला लागलं आणि मायेमध्ये तो गुंतून गेला. आता ह्या सगळ्या गोष्टी शून्याकार कशामुळे झाल्या? शून्याकार उदासीनतेने नाही झाला. आता आपल्याला इथे आनंद मिळणार आहे, याचा आनंद आपण भोगणार आहे. आपल्या आईचं प्रेम आपल्याला मिळणार आहे, आपल्याला भाऊ मिळणार आहे, आपल्याला सगळं मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी, आपल्या देहाला आनंद होणार आहे, हे सगळं त्याच्या लक्षात आलं आणि मग तो आनंदी झाला. अज्ञाने पडली भ्रांती, अज्ञानाने भ्रांती पडली त्याच्या चित्तावर, तेणे सुखची मानिले. आपण हेच केलंय. त्यांनी सुख मानलं. जन्माला आलो आहे आपण, आता हे सुख आहे. देह विकार पावले, नंतर देहाला विकार झाला. सुखदुःखे झळंबळे, सुखादुःखांनी ओरबडून टाकलं त्याला. कधी सुख व्हायचं, रडायचा, कधी दुःख व्हायचं, कधी हसायचा, कधी रडायचा. असो ऐसे गुंडाळले मायाजाळी. आणि अशा प्रकाराने मायाजाळामध्ये गुंडाळलं हे आपल्याला लक्षातच आलं नाही, त्या जीवाला लक्षातच आलं नाही. बाहेर काढत असताना जे सांगितलं ते तो पूर्ण विसरला. ते दुःखही विसरला, भगवंताचे शब्दही विसरला आणि इतका छान आनंद दिसतोय त्या आनंदामध्ये रमून गेला. मायाजाळामध्ये असं भगवंतांनी त्यांना गुंडाळून ठेवलं. ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रांसी. आता समर्थ त्या ठिकाणी आता जनरल स्टेटमेंट करतात की ते म्हणतात असं दुःख प्रत्येक प्राणी मात्राला होत आहे. कुठलाही जन्म असो, त्या जन्मामध्ये जेव्हा हे सगळं होणार आहे त्या सगळ्या प्राणीमात्रांना हे दुःख भोगावं लागणार आहे. होते प्राणीमात्रांशी, म्हणून या भगवंताशी शरण जावे. आणि हे सगळं दुःख आपल्याला, हे दुःखच जर वाटलं नाही, आपल्याला दुःखाचं जर विस्मरण झालं तर कशाला भगवंताकडे वळतोय आपण. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची ओवी या ठिकाणी अशी, ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणीमात्रांशी. हे सगळ्या प्राणीमात्रांना असंच दुःख होत असतं. असाच तो मायेमध्ये अडकवतो, असाच तो प्रेमाने आपल्याला आधी समजवतो, असाच आपण विसरतो. हे विस्मरण खूप वाईट आहे, हे विस्मरण अतिशय घातक आहे. म्हणून भगवंताशी शरण जावे. समर्थ म्हणतात भगवंताशी शरण जावे. आता कोणता भगवंत आहे, काय आहे ते हळूहळू आपल्याला समजावून सांगतात की हे तर सगळं खोटं आहे. आपला जन्म कसा झाला, आपला देह कसा तयार झाला, या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर
मग आत असलेल्या चैतन्याची उपासना करायची. भगवंत समर्थ हळूहळू आपली मनाची तयारी करतील. जो भगवंताचा भक्त, आता समर्थ ग्वाही देत आहेत, आता समर्थ ग्वाही देत आहेत. मगाशी भगवंतानी ग्वाही दिली त्या जीवाला की बाबा रे मी तुला भेटणार आहे या जन्मामध्ये. आता समर्थ म्हणतात जो भगवंताचा भक्त असेल तो जन्मापासून मुक्त होणार आहे. ज्ञानबळे विरक्त सर्व काळ. आणि हे जे ज्ञान त्याला झालं तर त्या ज्ञानाने बाकी तो विरक्तपणे, आता विरक्त पुरुषाची लक्षणं आपण बघितली, तर असा तो विरक्त होईल. आणि मग सर्व काळ ज्ञानबळाने विरक्तपणे तो आयुष्य भोगू शकतो. मगाशी भगवंतापेक्षाही आता समर्थांची गोष्ट कशी, सद्गुरूंची गोष्ट कशी आहे. ज्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं ते विसरलं आणि भगवंतांनी जे सांगितलं त्याचं स्मरण करून देण्याचं काम सद्गुरू करतायत. त्यामुळे जोपर्यंत आनंद घेतला तोपर्यंत घेतला. पण आता खरं सुख आणि दुःख काय हे कळल्यानंतर सद्गुरूंचं स्थान आता माणसाच्या कल्याणासाठी किती आवश्यक आहे या ओळीमध्ये समजत आहे. ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रांसी, म्हणून या भगवंतासी शरण जावे. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त सर्व काळ श्रीराम. तो ज्ञानबळाने विरक्त असा पुरुष जर झाला तर तो भगवंताची भक्तीला प्राप्त होतो. भगवंताची भक्ती तो करू शकतो आणि तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटू शकतो. हे एवढं मोठं दुःख पर्वतासारखं झेलण्याची आता त्याला गरज वाटत नाही, कारण तो भगवंतावर प्रेम करू लागतो, भगवंताची भक्ती करू लागतो. ऐशा गर्भवासी विपत्ती, अशा या गर्भवासातल्या विपत्ती, खरंच आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला तर ह्या विपत्ती होत्या असं वाटतच नाही, कारण एकदा जन्म झाल्यानंतर विसरलेलो आहे. ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपीला यथामती. मला जसं पटलं तसं मी तुम्हाला सांगितलं, मला जसं सुचलं तसं मला हे काय सुचणं साधं आहे? आपल्याला तर हे सांगितल्यावर सुद्धा पटत नाही, त्यांना ते सुचलंय. आणि म्हणतात निरोपीला यथामती, मला जशा पटल्या, मला जशा जाणवल्या, देहाबद्दल काय माहिती आहे मला ते मी तुम्हाला सांगितलं. सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. पुढे मी काय सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. पुन्हा लक्ष देणं आवश्यकच आहे. या समासामध्ये समर्थांनी स्पष्टपणे गर्भवासाचं दुःख, आणि गर्भवासाचं दुःख जर टाळायचं असेल तर आपल्याला गर्भातच पुन्हा यायचं नाही याची तयारी करायची. आणि ह्या जीवाला ती शक्यता आहे, कारण समर्थांसारखे सद्गुरू आपल्या पाठीवर हात त्याच्याचसाठी ठेवतात की तुमची भगवंतापर्यंत तुम्हाला नेण्याची जबाबदारी आता माझी आहे. भगवंतांनी शोधून पढवून पाठवलं आहे, ते तू विसरला ना, ते विस्मरण आता तुमचं नॉर्मल करून तुम्हाला आता भगवंतापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी घेतो. फक्त प्रश्न हा आहे याची जाणीव, हे ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दुःख निरूपण नाम समास प्रथम. आता दशक तिसरा, समास दुसरा, स्वगुण परीक्षा पहिला भाग आहे. संसार हाची दुःख मूळ. थांबते थोडा, हा विषय जड झालाय थोडा. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलली तळमळ गर्भवासाची. मागे तुम्हाला जी गर्भवासाची तळमळ सांगितली ती किती दुःखाचे इंगळ, म्हणजे हे विंचूड असतात, विंचूड चावतात आहे आपल्याला, हे दुःखाचे गर्भवासाचे. गर्भवासामध्ये दुःख होतं हे आता तुम्हाला जाणवून दिलंय. मग तुम्हाला पुन्हा गर्भवास यावा असं वाटेल का? असं तुम्हाला वाटेल का? हा प्रश्न आहे समर्थांचा. इतका त्रास मी तुम्हाला सांगितला, पटला का? त्या ठिकाणी तुम्ही चांगल्याचे अंश होता, मुक्त जीव होता तुमचा, त्या जीवाला देह मिळाला आणि त्या देहाला ज्या यातना झाल्या त्या देहाच्या यातना पाहून जीवाला किती त्रास झाला, हे तुम्हाला आता पुन्हा करायचं आहे तसंच. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलली तळमळ गर्भवासाची. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढवू लागले दिवसेंदिवस. बाळपणी त्वचा कोवळी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काळी, सुखदुःख सांगावया. देहास काही दुःख झाले, अथवा क्षुधेने पिडले, परी ते परम आक्रंदरे, परी अंतर नेणवे श्रीराम. माता कुरवाळी वरी, परी जे पीडा झाली अंतरी, ते मायेसी नकळे अभ्यंतरी, दुःख होय बाळकासी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. इसेम झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम.
स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यय कोणेशी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम भक्ताचे स्वाभिमानी कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम मी सदशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम मी सदशक 200 समास साधके पाहावे सावकाश विवरता विशेष विशेष करो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पावा श्रीराम देहे तव पाच भूतांचा करता आत्मा ते तिचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अपमान बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाला गेला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐशी ही विचाराची कामे उगेच नमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले सुकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय श्री कृष्ण वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यातापातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जय जय